श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड तुला सांगत आहे, आजच्या दिवशी दुर्लक्ष केल्यास तुझ्यासाठी घडणारी आनंदाची बातमी तू गमावशील. त्यामुळे देवाचे हे पवित्र शब्द ऐकायला विसरू नको. देव म्हणतो, या क्षणी तुझ्या भाग्यात एक चमत्कारी घटना घडणार आहे, ज्याने तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर भयंकर मोठा परिणाम होणार आहे. आणि यानंतर 3 मिनिटांनी तुला चांगली बातमी ऐकायला भेटेल. या चालू क्षणाला तू जी प्रार्थना करत आहेस ती पूर्ण करायला देव आला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी दुर्लक्ष करून पस्तावू नकोस. आज फक्त हे शांतपणे ऐकल्याने तुझे दुःखाचे अश्रू आनंद अश्रूमध्ये नाही बदलले तर बघ. आता लोकांच्या पाया पडत रडत बसणं सोडून दे. देव म्हणतो, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी माझी आई टाईप करा. तुम्हाला गोड बातमी ऐकायला मिळेल, आनंददायी अनुभव येतील, सकारात्मक संबंध निर्माण होतील, मजबूत आरोग्य मिळेल आणि असंख्य आशीर्वाद मिळतील. तुमची आर्थिक परिस्थिती, नातेसंबंध, करिअर आणि आरोग्यातील लक्षणीय सकारात्मक बदलासाठी स्वतःला तयार करा. जर तुम्ही तयार असाल तर होय देवा मी तयार आहे टाईप करा. पुढील 4.5 मिनिटे खूप महत्त्वाचे ठरतील. तोपर्यंत हे ऐकत रहा. ज्या भक्ताला या चमत्कारी व्हिडिओची गरज आहे त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, माझ्यासोबत माझ्या पाठी हे शब्द बोला. माझ्याकडे सध्या असलेल्या संपत्तीबद्दल मी कृतज्ञ आहे आणि मी आणखी समृद्धीचे स्वागत करण्यास तयार आहे. पुष्टी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ 2 वेळा टाईप करा. आणि जो भक्त दुःखी आहे, चिंताग्रस्त आहे, टेन्शनमध्ये आहे त्या भक्ताला देवाचे हे शब्द शेअर करा. बघा, भगवंत तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाही. भगवंत तुम्हाला सांगत आहे, मी माझ्या लेकरांना बरे करेन आणि त्यांना भरपूर शांती आणि सुरक्षिततेचा आनंद घेऊ देईन. या आठवड्याचा उर्वरित भाग अविश्वसनीय चमत्कार, रोमांचक बातम्या, मोठे यश आणि तुमच्या व तुमच्या कुटुंबासाठी आणखी आशीर्वादांसह उलगडेल. विश्व तुमचे खर्च हाताळेल, तुमचे हृदय सुधारेल, तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेल आणि आजचा दिवस खरोखरच अद्भुत बनवेल. देव म्हणतो, लवकरच तुम्ही तणावग्रस्त आणि थकलेले वाटल्यापासून ते समृद्ध आणि समाधानी व्हाल. मी शाश्वत जीवन, अमर्याद विपुलता आणि पूर्ण आनंदाचे वचन देतो. बाळा, पुढील 2 मिनिटे तुझ्यासाठीच देवाने काही शब्द सांगितले आहेत. लक्षपूर्वक ऐक. मी चमत्कारिकरित्या तुमचे आरोग्य सुधारेन आणि तुमच्यावर जीवन बदलणारे आशीर्वाद देईन. देव म्हणतो, तुमचे सध्याचे दुःख लवकरच संपेल आणि एक अद्भुत चमत्कार घडणार असल्याने तुमचे अश्रू सुकून जातील. हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी पूर्ण करेन. तुमच्या आयुष्यात आनंद आणणे आणि तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देणे हेच मला आनंद देते. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी भाग्यशाली आहे हे पवित्र वाक्य टाईप करा, ज्याने तुमच्या भाग्यात चमत्कार होतो. आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. जमल्यास भाग्यात चमत्कार करून घेण्यासाठी हे शेवटपर्यंत ऐकत रहा. देव इतकं देईल की तुम्ही देवाजवळ डोळ्यात अश्रू आणून बोलाल, देवा मी तुझ्याकडे जे मागितलं त्याहीपेक्षा जास्त तू मला दिलं. भक्ताचा विश्वास आणि देवाची कृपा काय असते हे तुम्हाला आता समजेल. शेवटपर्यंत ऐकत रहा. एका गावात रामू नावाचा एक गरीब भक्त राहत होता. त्याचा व्यवसाय लहानसा होता,
मजुरी करून तो दिवस चालवायचा. घर कौलारू, भिंतींना फाटलेल्या भेगा आणि जेमतेम 2 वेळेचं जेवण मिळायचं. त्याच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकट येत होती. घरात आई वडील आजारी होते, पत्नीला सतत ताप यायचा आणि त्याच्या मुलांचं शिक्षण थांबण्याच्या मार्गावर होतं. रामूला देवावर पूर्ण श्रद्धा होती. तो रोज सकाळी गावाच्या मारुती मंदिरात जाऊन प्रार्थना करायचा. तो देवाला विचारायचा, हे प्रभू, मी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्यावर इतकी संकट का? पण उत्तर काहीच यायचं नाही. काही जण त्याला म्हणायचे, अरे देव काही ऐकत नाही, तुला फक्त कष्ट करावे लागतील. पण रामू म्हणायचा, देव आहे, तो माझी परीक्षा घेतोय, पण तो माझी साथ कधीही सोडणार नाही. एके दिवशी त्याच्या वडिलांची तब्येत आणखी खालावली. दवाखान्यात नेण्यासाठी पैसेही नव्हते. घरातील परिस्थिती एवढी वाईट झाली की जेवणासाठीही शिल्लक धान्य नव्हतं. रामू मंदिरात गेला आणि देवासमोर फुलं वाहून म्हणाला, हे प्रभू, माझी परीक्षा किती दिवस घ्यायची आहे? माझ्यावर दया करा. डोळ्यात अश्रू होते, पण मनात विश्वास होता. त्या रात्री रामूच्या गावात एक अनोळखी साधू आला. तो गावात फिरत असताना रामूच्या घरासमोर आला. घराची दयनीय अवस्था पाहून त्याने विचारलं, बाळा, तू इतका दुःखी का आहेस? रामूने सगळं काही सांगितलं. त्या साधूने त्याला एक सुपारी दिली आणि म्हणाला, ही सुपारी मंदिरात नेऊन तिथल्या मारुतीरायाच्या चरणी ठेवून मागे वळून न पाहता घरी जा. रामूने तसंच केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शेतात अचानक मोठं झाड उगवलं. त्याच्या मुळाशी काहीतरी चमकलं. खोदून पाहिलं तर मातीखाली सोन्याचं भांडं मिळालं. त्याला विश्वासच बसत नव्हता. ही देवाचीच कृपा होती. त्यानं त्या संपत्तीचा उपयोग आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला. वडिलांना योग्य उपचार मिळाले. मुलं पुन्हा शाळेत जाऊ लागली आणि घराचा जीर्णोद्धार झाला. पण त्याने गर्व केला नाही. उलट तो अजून भक्तिमय झाला. त्याने गावात एक लहानसे अन्नछत्र सुरू केले, जेथे गरिबांना अन्न मिळू लागले. या घटनेनंतर रामूला एक गोष्ट समजली, संकट येतात, पण देवावर पूर्ण विश्वास असेल तर तो कधीच आपल्याला सोडत नाही. त्याची कृपा हळूहळू पण नक्कीच होते. फक्त आपण श्रद्धा आणि धीर सोडता कामा नये. या गोष्टीवर विश्वास ठेवून आपणही संकटांचा सामना केला पाहिजे. देव तुमच्या कष्टांची फळं नक्कीच देईल. देव म्हणतो, जो भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याचा भाग्योदय मी नक्कीच करेल. देव म्हणतो, बाळा, आता लोकांचा विचार करत रडत बसणं सोडून दे. ही स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे. तुमचे सध्याचे दुःख लवकरच संपेल आणि एक अद्भुत चमत्कार घडत असल्याने तुमचे अश्रू सुकून जातील. हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी पूर्ण करेन. तुमच्या आयुष्यात आनंद आणणे आणि तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देणे हेच मला आनंद देते. मी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आकाश उघडेन. तू हे शेवटपर्यंत ऐकत राहा. मी माझे वचन तुमच्या हृदयावर लिहीन, जेणेकरून तुमची पावले स्थिर राहतील आणि तुम्ही कधीही तुमच्या सभोवतालच्या प्रेमापासून दूर जाऊ नका आणि तुमच्या चुकांना क्षमा करा. तुम्ही मानव आहात, तुम्ही अडखळू शकता, पण मी दयेचा देव आहे. मी तुमची माफी स्वीकारतो आणि अगदी खोल खड्ड्यातूनही मी तुम्हाला वाचवायला आलो आहे. आता माझे फक्त एकच सांगणे आहे, तू केलेली चूक मला पुन्हा नको आहे. माझे आशीर्वाद कोणत्याही ऐहिक संपत्तीपेक्षा जास्त आहेत. तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या भेटवस्तू या जगातील कोणत्याही खजिन्यापेक्षा मौल्यवान आहेत. माझ्या वचनांवर विश्वास ठेवा आणि जेव्हा मी म्हणतो की मी तुमच्यासाठी स्वर्ग उघडेन, तेव्हा विश्वासाने प्रतिसाद द्या. तुम्ही तयार असाल तर होय स्वामी आई, मी तयार आहे टाईप करा. स्वामी समर्थ आई म्हणत आहे, जर तुम्हाला कमकुवत वाटत असेल किंवा तुमच्याकडून
चुका झाल्या असतील तर फक्त गुडघे टेकवून क्षमा मागा. मी तुम्हाला खात्री देतो की मी तुम्हाला क्षमा करेन. तुमचा आत्मा शुद्ध होईल. मी तुमच्यासाठी नियोजित केलेल्या नवीन आव्हानांसाठी तयार होईल. बाळा, मी तुला भरपूर आशीर्वाद देईन, ते निश्चित आहे. मी तुझ्या यशाची व्यवस्था आधीच केली आहे. म्हणून जेव्हा आशीर्वाद तुमच्या वाट्याला येतात तेव्हा धैर्याने वागा. संकट तुमची परीक्षा घेण्यासाठी नवीन अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकते, परंतु तुम्ही बलवान आहात. धमक्यांना तुम्ही घाबरत नाही. तू कधीच हार मानणारा नाहीस. कठीण काळात रडणारा नाहीस. तुझा स्वर्गीय देव तुला सोडवू शकतो. मला विसरून जाऊ नको. तू कधीही एकटा नाहीस हे जाणून सांत्वन मिळव. तयार असशील तर होय टाईप कर. देव म्हणतो, मी तुम्हाला एवढेच सांगतो की माझ्यावर विश्वास ठेवा. माझे आशीर्वाद कायम तुमच्या आयुष्यात मुक्तपणे येत राहणार आहे. देव म्हणतो, तुमचे कान उघडा. मी तुम्हाला जे शब्द सांगतो ते जपत राहा आणि माझे वचन तुमच्या हृदयाशी कायम ठेवा. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या असंख्य आशीर्वादांचे निरीक्षण करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला थकवा आणि ओझे वाटेल तेव्हा माझ्याकडे या. ही आई कायम तुला हृदयाशी घ्यायला तयार आहे. भगवंत तुला सांगत आहे, मीच अन्नाचा स्रोत आहे आणि मी तुम्हाला कधीही उपाशी झोपू देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला विश्रांती देईल. या वर्षामध्ये तुम्ही आणि तुमचे प्रियजन बरे होण्याचा, सकारात्मक परिवर्तनांचा, अनेक आशीर्वादांचा आणि अविश्वसनीय चमत्कारांचा काळ पाहाल. देवाला तुमच्या अश्रूंची जाणीव आहे. तो तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि तुमच्या संघर्षामध्ये तुम्हाला आधार देतो. देव तुमचे दुःख, चिंता, अडचणी दूर करो आणि त्याऐवजी उत्कृष्ट आरोग्य, अफाट आनंद आणि खोल शांती देव. सतत विपुलतेच्या प्रवाहासाठी सज्ज रहा. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो असे टाईप करा. हे वाक्य आपल्या लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. देव म्हणतो, लवकरच भगवंत तुमचे आरोग्य सुधारणार आहे. तुटलेले नातेसंबंध पुन्हा नव्याने जोडणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती पुन्हा जिवंत करणार आहे. नेहमी लक्षात ठेवा की सर्वशक्तिमान देवाच्या सामर्थ्याने अराजकता आशेत रूपांतरित होते. संकटे विश्वासाच्या कथांमध्ये बदलतात आणि जे दुःख सहन करतात ते विजयी होऊ शकतात. देव तुम्हाला अशा अभूतपूर्व उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवतो जे तुमच्या कुटुंबातील कोणीही कधीही गाठले नाही. त्याच्याकडे व्यापक प्रभाव, असंख्य संधी आणि असाधारण कृपा आहे. लवकरच घडणाऱ्या एका अपवादात्मक चमत्कारासाठी स्वतःला तयार करा. देव आरोग्य पुनर्संचयित करत आहे, कर्ज फेडत आहे, विवाह जुळवत आहे आणि व्यसनांवर मात करण्यास मदत करत आहे. आज रात्री तुम्ही झोपताच तुम्ही ज्या चमत्काराची प्रार्थना करत आहात तो चमत्कार घडणार आहे. तो इतका अद्भुत असेल की तो तुमच्या सर्व चिंता मिटवेल आणि तुम्हाला आनंद आणि समाधानाने भरून टाकेल. मी तुमच्या मार्गात चमत्कार, आशीर्वाद आणि अनुकूल बदल यांसारख्या अद्भुत गोष्टी पाठवत आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे देवाच्या अधिकारात समर्पित करता तेव्हा तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला समृद्ध जीवन देईल. पुष्टी करण्यासाठी राधे राधे हरे कृष्ण टाईप करा. आपण 2025मध्ये पाऊल ठेवत असताना तो उपचारांचा, महत्त्वपूर्ण बदलांचा आणि भरपूर आशीर्वादांचा काळ ठरेल. याचा अनुभव लवकरच तुम्हाला येईल. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक समृद्धी आणेल आणि परिवर्तनकारी संधींचे दरवाजे उघडेल. मी गरिबी,
टंचाई आणि आजारपणाच्या साखळ्या तोडत आहे, ज्यांनी तुम्हाला रोखले आहे. जमल्यास शेवटपर्यंत ऐकून बघ. तुझ्यापर्यंत संपत्ती सहजतेने पोचेल. अविरतपणे सर्व काही घडेल, ज्यामुळे तुम्हाला भरपूर आयुष्य आनंदाने जगता येईल. देव तुमच्या अपयशांना विजयात रूपांतरित करत आहे आणि तुम्ही कधीही एकटे नसता. परमेश्वर नेहमीच तुमच्यासोबत राहण्याचे वचन देतो. जे देवावर विश्वास ठेवतात ते धन्य असतात, कारण त्यांनी प्रार्थना केल्यापेक्षा जास्त बक्षीस मिळते. जे परमेश्वराचा आदर करतात आणि त्याच्या शाश्वत प्रेमावर अवलंबून राहतात, त्यांच्यावर तो आनंदी असतो. स्वामी आई म्हणते, अभिनंदन प्रिय बाळा. विश्व तुझ्या मार्गातील अडथळे दूर करत आहे आणि संपत्ती तुझ्या मार्गावर येत आहे. तुला पूर्वी कधीही न अनुभवलेला आनंद मिळेल. आत्तापासून तुमच्या आयुष्यात शांती येईल. चिंता कमी होईल. नैराश्य तुमच्यावरील आपला प्रभाव कमी करेल. तुमचे जीवन सतत सुधारित राहील आणि तुमचे करिअर आणि प्रेम दोन्ही उंच भरारी घेणार आहे. जेव्हा भगवंत तुमच्यासाठी दार उघडतो, तेव्हा ते कोणीही बंद करू शकत नाही. शेवटपर्यंत ऐकत राहा. पुढील देवाचे शब्द तुझ्या जीवनात भयंकर मोठा परिणाम करू शकतात. उद्या सकाळी तुम्हाला देवाच्या कृपेने एक मोठी बातमी मिळेल. विश्वास आणि कृतज्ञतेने ते स्वीकारण्यासाठी तयार राहा. मी जी प्रार्थना करत आहे ती तुम्ही माझ्या पाठी बोला किंवा मग टाईप करा किंवा शांतपणे डोळे बंद करून ऐकत राहा. हे परमेश्वरा, तूच या सृष्टीचा अधिपती आहेस, सर्व शक्तिमान आहेस आणि तुला सर्व काही शक्य आहे. आज मी तुझ्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या हृदयातील प्रत्येक भावनेसह तुला साकडे घालतो. हे दयाळू परमेश्वरा, माझ्या जीवनातील सर्व संकटे, दुःख, गरिबी, चिंता आणि दैन्य दूर कर. मला तुझ्या कृपेचा प्रकाश दाखव. जेव्हा माझ्या आयुष्यात अंधार येतो, तेव्हा तुझ्या आशीर्वादाचा उजेड माझ्यावर राहू दे. माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी नष्ट कर आणि मला सुखशांती, समृद्धी आणि आनंद मिळवण्याची ताकद दे. हे अनंत करुणामय ईश्वर, माझ्या कुटुंबावर, माझ्या मित्रमैत्रिणींवर, माझ्या प्रियजनांवर आणि संपूर्ण मानवजातीवर तुझी कृपा अखंड राहू दे. आमच्या घरात सदैव प्रेम, समाधान आणि एकता नांदू दे. आमच्या जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर कर आणि आम्हाला परिश्रमाच्या योग्य फळाची प्राप्ती होऊ दे. आमच्या हातांनी सत्कर्म घडू देत. आमच्या ओठातून नेहमी शुभवचने निघू देत आणि आमच्या हृदयात नेहमीच तुझं नामस्मरण असू देत. हे परमदयाळू भगवंता, तूच आमचा तारणहार आहेस. मला माझ्या सुखांची जाणीव होऊ दे. मला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दे. माझ्या कर्मात पवित्रता असू दे आणि माझ्या विचारांमध्ये सात्विकता नांदू देत. माझ्या आयुष्यात कोणत्याही संकटाने मला खचवू नये, कारण मला ठाऊक आहे भगवंत, तू स्वतः माझ्यासोबत आहेस. हे स्वामी आई, मी तुला शरण आलो आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वाईट गोष्ट दूर करा. माझ्या नशिबातील अडथळे नाहीसे करा आणि मला आनंदी जीवनाचा आशीर्वाद द्या. गरिबी, संकटे, दुःख यांचा नायनाट करून मला भरभराटीचे, समृद्धीचे आणि शांतीचे जीवन द्या. माझ्या कष्टांना फळ मिळू दे आणि मला सतत तुझा आशीर्वाद मिळत राहो. हे प्रभू, माझी ही प्रार्थना तुझ्या चरणी मी अर्पण करत आहे. ती कृपया स्वीकार कर आणि पूर्ण कर. भक्तांनो, तुम्ही आजची ही प्रार्थना रोजच्या रोज इथे येऊन ऐकत राहिलात तर तुमची सर्वात मोठी इच्छा 3 दिवसात भगवंत पूर्ण करू शकतो. भगवंत तुला सांगत आहे, तुझ्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले आहे. मी जुने दरवाजे बंद करत आहे आणि परिवर्तनकारी आशीर्वादांसाठी नवीन दरवाजे उघडत आहे. तुमची आर्थिक गुंतवणूक भरभराटीला येईल. तुमची आर्थिक परिस्थिती, नातेसंबंध आणि आरोग्य सुधारत राहील.
शेवटपर्यंत ऐकत राहा. देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी काय तयार केले आहे हे कोणत्याही डोळ्यांनी पाहिले नाही, कुठेही ऐकले नाही आणि कोणत्याही मनाने कल्पनाही केलेली नाही. मी तुमच्यासाठी जे योजले आहे ते आश्चर्यकारक आहे. मी उघडणार असलेली दारे, तुमच्या आयुष्यात मी आणणार असलेली लोक, मी तुम्हाला देणारा प्रभाव आणि तुम्हाला देऊन जाणारी ठिकाणे तुम्ही स्वप्नातही पाहू शकता अशा कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आहेत. आपल्या देवावर विश्वास ठेवा. तो सांत्वनाचा, दयेचा आणि स्तुती करणारा भगवंत आहे, जो आपल्या सर्व संकटात आपल्याला सांत्वन देतो. या आठवड्यात तुमचे ध्येय काहीही असो, यश तुमचेच आहे हे जाहीर करा. तुम्ही कोणत्याही लढाईला तोंड देत असलात तरी विजयाची घोषणा करा. कोणतेही संकट तुमच्यासमोर आले तरी तुम्ही त्यावर मात कराल असे जाहीर करा. भगवंत तुमच्या सोबत आहे. देव म्हणतो, तुमचे कल्याण, नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पूर्ववत होण्याची अपेक्षा करा, जेणेकरून हे वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी सर्वोत्तम होईल. देव तुमच्या अपयशांना पुनरागमनात रूपांतरित करत आहे. तुम्ही कधीही एकटे नसता. परमेश्वर तुमच्या पाठीशी त्याच्या कायमच्या उपस्थितीचे वचन देतो. तुम्ही तुमच्या लढाया लढाल, वादळांमध्ये शांतता आणाल. तुमचे जीवन त्याची शांती आणि आनंदाने समृद्ध होईल. धैर्याने सांगा, माझी आर्थिक परिस्थिती माझ्या स्वप्नांपेक्षाही जास्त संपत्तीसह स्फोटाच्या बेतात आहे. मी या आठवड्यात 10 दशलक्ष डॉलर्सची कमाई करत आहे आणि देवाच्या कृपेने या वर्षाच्या अखेरीस मी करोडपती होईन. देव तुमचे सर्व दुःख दूर करेल आणि तुमच्या अडचणींना अद्भुत विजयांमध्ये बदलेल. देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे शेवटपर्यंत ऐकत राहा. देव तुम्हाला आज रात्री विश्रांती घेत असताना चमत्कार होईल हे वचन देतो. ते भव्य असेल आणि तुमच्या सर्व चिंता दूर करेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला दबून गेल्यासारखे वाटेल आणि गोष्टी अशक्य आहेत असे वाटेल, तेव्हा लक्षात ठेवा की भगवंत तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडत आहे. तो तुम्हाला उपचार, नवीकरण आणि नवीन जोम देईल. देव म्हणतो, बाळा, चिंता करत रडत बसणं सोडून दे. मी जगाचा प्रकाश आहे. जे माझे अनुसरण करतात ते अंधारात भरकटणार नाहीत, तर त्यांना जीवनाकडे नेणारा प्रकाश मिळेल. तुम्ही त्याचे अनुसरण करत राहिल्यास तुम्ही स्वतःला अनंत विजय आणि प्रगतीच्या काळात सापडाल. देव म्हणतो, जर मी सर्वात अंधाऱ्या दरीतून चाललो तरी मला भीती वाटणार नाही, कारण तू माझ्यासोबत आहेस असे देव म्हणतो. जरी तू सर्वात अंधाऱ्या दरीतून चाललास तरी तुला भीती वाटणार नाही, कारण तुझ्यासोबत मी आहे. तुमच्या आयुष्यातील कोणत्याही दुर्दैवाला उलटे करण्यासाठी, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी आणि तुमच्या सर्व वेदना शांत करण्यासाठी मी इथेच आहे. प्रार्थनेद्वारे तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. योग्य लोकांसह स्वतःला वेढून घ्याल आणि तुम्हाला योग्य संधी मिळतील. जर तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू लागतील. लवकरच भरपूर आशीर्वाद, मोठे हास्य आणि आर्थिक यशासाठी सज्ज व्हा. पुढील 3 मिनिटे शांतपणे ऐकत राहा. तुमचा देव, ज्याने फक्त 6 दिवसात संपूर्ण जग निर्माण केले आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली. तुम्ही माझ्या शक्तीवर अवलंबून राहू शकता की तुमचे जीवन त्वरित बदलेल. तुम्ही चमत्कारांच्या काळात प्रवेश करत आहात, जिथे तुम्हाला विजयामागून विजय आणि यशामागून यश दिसेल. अरे बाळा, तू तर माझं लाडकं बाळ आहेस. मी तुला प्रेम करतो. मी तुझ्यासोबत आहे. देव तुला प्रेम देत राहणार आहे. देवाला तुझी काळजी आहे. बाळा, तू उद्या तुझ्या घराचे दार उघडतास देव तुझ्या घरात प्रवेश करेल आणि तुझ्या घरात कायम लक्ष्मी नांदेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ
3 वेळा टाईप करा आणि 2 स्वामी आईच्या भक्ताला देवाचे हे पवित्र शब्द शेअर करा. बघ, तुझेही चांगले दिवस चालू होतील. देव म्हणतो, पुढील 7 दिवस हे उल्लेखनीय असतील, कारण तुम्ही आनंद, प्रेम आणि शांतीच्या काळात पाऊल ठेवणार आहात. तुमच्या जीवनावर परिणाम करणारे प्रत्येक नकारात्मक चक्र मी संपवत आहे. स्वातंत्र्य, समृद्धी आणि संपत्तीचा एक नवीन काळ सुरू होत आहे. तुमचा निर्माता म्हणून मी तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमची काळजी घेईन. मी तुम्हाला माझ्या प्रतिमेत निर्माण केले आहे आणि गरज पडल्यास तुम्हाला मदत करण्यासाठी आणि वाचवण्यासाठी तिथेच असेन. अभूतपूर्व आणि आशीर्वादांच्या लाटेसाठी सज्ज व्हा. माझ्या लाडक्या बाळा, माझ्यावर विश्वास तर ठेवून बघ. मी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक काळात तुझ्यासोबत आहे. नेहमीच तुझे रक्षण करीन आणि तुझी काळजी घेत राहीन. आता दुसऱ्यांसाठी रडणं सोडून दे. आव्हाने आणि निराशा आल्या तरी मी तुमच्यासाठी आशीर्वाद तयार ठेवले आहेत. तुमच्या खाजगी प्रार्थना मी सार्वजनिक चमत्कारांमध्ये बदलू शकतो. कोणत्याही अडचणी असूनही लक्षात ठेवा, हा भगवंत तुमच्या पाठीशी आहे. देव म्हणतो, जे लोक परमेश्वरात आनंद साजरा करतात त्यांची पावले तो सुरक्षित करतो. जरी ते अडखळले तरी ते पडणार नाहीत, कारण परमेश्वर त्यांच्या हाताने त्यांना आधार देतो. भरपूर संपत्ती, चांगले आरोग्य आणि सुधारित नातेसंबंधांच्या ओघासाठी सज्ज व्हा आणि शेवटपर्यंत हे ऐकत राहा. देवावर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चमत्कारांचे साक्षीदार व्हा. देव जाहीर करतो की त्रास संपला आहे. या आठवड्यापासून तुमचे आरोग्य चांगले होईल आणि तुमचे आर्थिक बळ वाढेल. जेव्हा आपल्याकडे फक्त देव उरतो तेव्हा आपल्याला अनपेक्षित चमत्कार आढळतात, जे आपले जीवन पूर्णपणे बदलू शकतात. मी येथे खूप दिवसांपासून बंद असलेले दरवाजे उघडण्यासाठी आलो आहे आणि तुमच्या आयुष्यात आता चमत्कार दिसू लागतील. माझ्या प्रिय बाळा, मला तुमचे तुटलेले भाग दुरुस्त करू द्या. तुमच्या स्वप्नांना पूर्णपणे पाठिंबा मिळणार आहे. सर्व अडथळे दूर होणार आहेत आणि तुम्ही तुमच्या कल्पनेपलीकडे यश मिळवणार आहात. फक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहा. माझ्यावरील तुमच्या भक्तीबद्दल लोक तुमची थट्टा करतील किंवा तुम्हाला त्रास देतील, तरीही खंबीर आणि धाडसी राहा, कारण तुमच्यासाठी चमत्कार घेऊन मी आलो आहे. तुमच्या आव्हानात्मक काळात मी तुमच्यासोबतच आहे. देव म्हणतो, उपासनेवर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला कठीण काळातून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. तुमचे लक्ष समस्येपासून समस्या सोडवणाऱ्याकडे वळू शकते, जो एक देव आणि एक मध्यस्थ आहे. चिंता करण्याऐवजी प्रार्थना आणि कृतज्ञतेद्वारे तुमच्या चिंता देवाकडे आणा आणि त्याचे आशीर्वाद स्वीकारण्यास तयार व्हा. असे केल्याने तुम्ही त्याच्या कृपेने तुमच्या जीवनात अधिक चमत्कारांना आमंत्रित करता. देव म्हणतो, आजचे माझे हे शब्द जो कोणी शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्यावर माझी कृपा अखंड राहील. देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी माझी आई टाईप करा. तुम्हाला गोड बातमी ऐकायला मिळेल, आनंददायी अनुभव येतील, सकारात्मक संबंध निर्माण होतील, मजबूत आरोग्य मिळेल आणि असंख्य आशीर्वाद मिळतील. तुमची आर्थिक परिस्थिती, नातेसंबंध, करिअर आणि आरोग्यातील लक्षणीय सकारात्मक बदलासाठी स्वतःला तयार करा. जर तुम्ही तयार असाल तर होय देवा, मी तयार आहे टाईप करा. पुढील 4.5 मिनिटे खूप महत्त्वाचे ठरतील. तोपर्यंत हे ऐकत राहा. ज्या भक्ताला या चमत्कारी व्हिडिओची गरज आहे त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, माझ्यासोबत माझ्या पाठी हे शब्द बोला. माझ्याकडे सध्या असलेल्या संपत्तीबद्दल मी कृतज्ञ आहे
आणि मी आणखी समृद्धीचे स्वागत करण्यास तयार आहे. पुष्टी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ 2 वेळा टाईप करा. आणि जो भक्त दुःखी आहे, चिंताग्रस्त आहे, टेन्शनमध्ये आहे, त्या भक्ताला देवाचे हे शब्द शेअर करा. बघा, भगवंत तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाही. भगवंत तुम्हाला सांगत आहे, मी माझ्या लेकरांना बरे करेन आणि त्यांना भरपूर शांती आणि सुरक्षिततेचा आनंद घेऊ देईन. या आठवड्याचा उर्वरित भाग अविश्वसनीय चमत्कार, रोमांचक बातम्या, मोठे यश आणि तुमच्या व तुमच्या कुटुंबासाठी आणखी आशीर्वादांसह उलगडेल. विश्व तुमचे खर्च हाताळेल, तुमचे हृदय सुधारेल, तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेल आणि आजचा दिवस खरोखरच अद्भुत बनवेल. देव म्हणतो, लवकरच तुम्ही तणावग्रस्त आणि थकलेले वाटल्यापासून ते समृद्ध आणि समाधानी व्हाल. मी शाश्वत जीवन, अमर्याद विपुलता आणि पूर्ण आनंदाचे वचन देतो. बाळा, पुढील 2 मिनिटे तुझ्यासाठीच देवाने काही शब्द सांगितले आहेत. लक्षपूर्वक ऐक. मी चमत्कारिकरित्या तुमचे आरोग्य सुधारेन आणि तुमच्यावर जीवन बदलणारे आशीर्वाद देईन. देव म्हणतो, तुमचे सध्याचे दुःख लवकरच संपेल आणि एक अद्भुत चमत्कार घडणार असल्याने तुमचे अश्रू सुकून जातील. हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी पूर्ण करेन. तुमच्या आयुष्यात आनंद आणणे आणि तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देणे हेच मला आनंद देते. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी भाग्यशाली आहे. हे पवित्र वाक्य टाईप करा, ज्याने तुमच्या भाग्यात चमत्कार होतो. आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. जमल्यास भाग्यात चमत्कार करून घेण्यासाठी हे शेवटपर्यंत ऐकत राहा. देव इतकं देईल की तुम्ही देवाजवळ डोळ्यात अश्रू आणून बोलाल, देवा, मी तुझ्याकडे जे मागितलं त्याहीपेक्षा जास्त तू मला दिलं. भक्ताचा विश्वास आणि देवाची कृपा काय असते हे तुम्हाला आता समजेल. शेवटपर्यंत ऐकत राहा. एका गावात रामू नावाचा एक गरीब भक्त राहत होता. त्याचा व्यवसाय लहानसा होता. मजुरी करून तो दिवस चालवायचा. घर कौलारू, भिंतींना फाटलेल्या भेगा आणि जेमतेम 2 वेळेचं जेवण मिळायचं. त्याच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकट येत होती. घरात आई वडील आजारी होते. पत्नीला सतत ताप यायचा आणि त्याच्या मुलांचं शिक्षण थांबण्याच्या मार्गावर होतं. रामूला देवावर पूर्ण श्रद्धा होती. तो रोज सकाळी गावाच्या मारुती मंदिरात जाऊन प्रार्थना करायचा. तो देवाला विचारायचा, हे प्रभू, मी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्यावर इतकी संकट का? पण उत्तर काहीच यायचं नाही. काही जण त्याला म्हणायचे, अरे देव काही ऐकत नाही, तुला फक्त कष्ट करावे लागतील. पण रामू म्हणायचा, देव आहे, तो माझी परीक्षा घेतोय, पण तो माझी साथ कधीही सोडणार नाही. एके दिवशी त्याच्या वडिलांची तब्येत आणखी खालावली. दवाखान्यात नेण्यासाठी पैसेही नव्हते. घरातील परिस्थिती एवढी वाईट झाली की जेवणासाठीही शिल्लक धान्य नव्हतं. रामू मंदिरात गेला आणि देवासमोर फुलं वाहून म्हणाला, हे प्रभू, माझी परीक्षा किती दिवस घ्यायची आहे? माझ्यावर दया करा. डोळ्यात अश्रू होते, पण मनात विश्वास होता. त्या रात्री रामूच्या गावात एक अनोळखी साधू आला. तो गावात फिरत असताना रामूच्या घरासमोर आला. घराची दयनीय अवस्था पाहून त्याने विचारलं, बाळा, तू इतका दुःखी का आहेस? रामूने सगळं काही सांगितलं. त्या साधूने त्याला एक सुपारी दिली आणि म्हणाला, ही सुपारी मंदिरात नेऊन तिथल्या मारुतीरायाच्या चरणी ठेवून मागे वळून न पाहता घरी जा. रामूने तसंच केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शेतात अचानक मोठं झाड उगवलं. त्याच्या मुळाशी काहीतरी चमकलं. खोदून पाहिलं तर मातीखाली सोन्याचं भांडं मिळालं. त्याला विश्वासच बसत नव्हता. ही देवाचीच कृपा होती. त्यानं त्या संपत्तीचा उपयोग आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला.
वडिलांना योग्य उपचार मिळाले. मुलं पुन्हा शाळेत जाऊ लागली आणि घराचा जीर्णोद्धार झाला. पण त्याने गर्व केला नाही. उलट तो अजून भक्तिमय झाला. त्याने गावात एक लहानसे अन्नछत्र सुरू केले, जेथे गरिबांना अन्न मिळू लागले. या घटनेनंतर रामूला एक गोष्ट समजली. संकट येतात, पण देवावर पूर्ण विश्वास असेल तर तो कधीच आपल्याला सोडत नाही. त्याची कृपा हळूहळू पण नक्कीच होते. फक्त आपण श्रद्धा आणि धीर सोडता कामा नये. या गोष्टीवर विश्वास ठेवून आपणही संकटांचा सामना केला पाहिजे. देव तुमच्या कष्टांची फळं नक्कीच देईल. देव म्हणतो, जो भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याचा भाग्योदय मी नक्कीच करेल. देव म्हणतो, बाळा, आता लोकांचा विचार करत रडत बसणं सोडून दे. ही स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे. तुमचे सध्याचे दुःख लवकरच संपेल आणि एक अद्भुत चमत्कार घडत असल्याने तुमचे अश्रू सुकून जातील. हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी पूर्ण करेन. तुमच्या आयुष्यात आनंद आणणे आणि तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देणे हेच मला आनंद देते. मी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आकाश उघडेन. तू हे शेवटपर्यंत ऐकत राहा. मी माझे वचन तुमच्या हृदयावर लिहीन, जेणेकरून तुमची पावले स्थिर राहतील आणि तुम्ही कधीही तुमच्या सभोवतालच्या प्रेमापासून दूर जाऊ नका आणि तुमच्या चुकांना क्षमा करा. तुम्ही मानव आहात, तुम्ही अडखळू शकता, पण मी दयेचा देव आहे. मी तुमची माफी स्वीकारतो आणि अगदी खोल खड्ड्यातूनही मी तुम्हाला वाचवायला आलो आहे. आता माझे फक्त एकच सांगणे आहे, तू केलेली चूक मला पुन्हा नको आहे. माझे आशीर्वाद कोणत्याही ऐहिक संपत्तीपेक्षा जास्त आहेत. तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या भेटवस्तू या जगातील कोणत्याही खजिन्यापेक्षा मौल्यवान आहेत. माझ्या वचनांवर विश्वास ठेवा आणि जेव्हा मी म्हणतो की मी तुमच्यासाठी स्वर्ग उघडेन, तेव्हा विश्वासाने प्रतिसाद द्या. तुम्ही तयार असाल तर होय स्वामी आई, मी तयार आहे टाईप करा. स्वामी समर्थ आई म्हणत आहे, जर तुम्हाला कमकुवत वाटत असेल किंवा तुमच्याकडून चुका झाल्या असतील तर फक्त गुडघे टेकवून क्षमा मागा. मी तुम्हाला खात्री देतो की मी तुम्हाला क्षमा करेन. तुमचा आत्मा शुद्ध होईल. मी तुमच्यासाठी नियोजित केलेल्या नवीन आव्हानांसाठी तयार होईल. बाळा, मी तुला भरपूर आशीर्वाद देईन, ते निश्चित आहे. मी तुझ्या यशाची व्यवस्था आधीच केली आहे. म्हणून जेव्हा आशीर्वाद तुमच्या वाट्याला येतात तेव्हा धैर्याने वागा. संकट तुमची परीक्षा घेण्यासाठी नवीन अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकते, परंतु तुम्ही बलवान आहात. धमक्यांना तुम्ही घाबरत नाही. तू कधीच हार मानणारा नाहीस. कठीण काळात रडणारा नाहीस. तुझा स्वर्गीय देव तुला सोडवू शकतो. मला विसरून जाऊ नको. तू कधीही एकटा नाहीस हे जाणून सांत्वन मिळव. तयार असशील तर होय टाईप कर. देव म्हणतो, मी तुम्हाला एवढेच सांगतो की माझ्यावर विश्वास ठेवा. माझे आशीर्वाद कायम तुमच्या आयुष्यात मुक्तपणे येत राहणार आहे. देव म्हणतो, तुमचे कान उघडा. मी तुम्हाला जे शब्द सांगतो ते जपत राहा आणि माझे वचन तुमच्या हृदयाशी कायम ठेवा. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या असंख्य आशीर्वादांचे निरीक्षण करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला थकवा आणि ओझे वाटेल तेव्हा माझ्याकडे या. ही आई कायम तुला हृदयाशी घ्यायला तयार आहे. भगवंत तुला सांगत आहे, मीच अन्नाचा स्रोत आहे आणि मी तुम्हाला कधीही उपाशी झोपू देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला विश्रांती देईल. या वर्षामध्ये तुम्ही आणि तुमचे प्रियजन बरे होण्याचा, सकारात्मक परिवर्तनांचा, अनेक आशीर्वादांचा आणि अविश्वसनीय चमत्कारांचा काळ पाहाल. देवाला तुमच्या अश्रूंची जाणीव आहे. तो तुमच्या प्रार्थना ऐकतो
आणि तुमच्या संघर्षामध्ये तुम्हाला आधार देतो. देव तुमचे दुःख, चिंता, अडचणी दूर करो आणि त्याऐवजी उत्कृष्ट आरोग्य, अफाट आनंद आणि खोल शांती देवो. सतत विपुलतेच्या प्रवाहासाठी सज्ज रहा. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो असे टाईप करा. हे वाक्य आपल्या लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. देव म्हणतो, लवकरच भगवंत तुमचे आरोग्य सुधारणार आहे. तुटलेले नातेसंबंध पुन्हा नव्याने जोडणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती पुन्हा जिवंत करणार आहे. नेहमी लक्षात ठेवा की सर्वशक्तिमान देवाच्या सामर्थ्याने अराजकता आशेत रूपांतरित होते. संकटे विश्वासाच्या कथांमध्ये बदलतात आणि जे दुःख सहन करतात ते विजयी होऊ शकतात. देव तुम्हाला अशा अभूतपूर्व उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवतो जे तुमच्या कुटुंबातील कोणीही कधीही गाठले नाही. त्याच्याकडे व्यापक प्रभाव, असंख्य संधी आणि असाधारण कृपा आहे. लवकरच घडणाऱ्या एका अपवादात्मक चमत्कारासाठी स्वतःला तयार करा. देव आरोग्य पुनर्संचयित करत आहे, कर्ज फेडत आहे, विवाह जुळवत आहे आणि व्यसनांवर मात करण्यास मदत करत आहे. आज रात्री तुम्ही झोपताच तुम्ही ज्या चमत्काराची प्रार्थना करत आहात तो चमत्कार घडणार आहे. तो इतका अद्भुत असेल की तो तुमच्या सर्व चिंता मिटवेल आणि तुम्हाला आनंद आणि समाधानाने भरून टाकेल. मी तुमच्या मार्गात चमत्कार, आशीर्वाद आणि अनुकूल बदल यांसारख्या अद्भुत गोष्टी पाठवत आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे देवाच्या अधिकारात समर्पित करता तेव्हा तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला समृद्ध जीवन देईल. पुष्टी करण्यासाठी राधे राधे हरे कृष्ण टाईप करा. आपण 2025 मध्ये पाऊल ठेवत असताना तो उपचारांचा, महत्त्वपूर्ण बदलांचा आणि भरपूर आशीर्वादांचा काळ ठरेल. याचा अनुभव लवकरच तुम्हाला येईल. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक समृद्धी आणेल आणि परिवर्तनकारी संधींचे दरवाजे उघडेल. मी गरिबी, टंचाई आणि आजारपणाच्या साखळ्या तोडत आहे ज्यांनी तुम्हाला रोखले आहे. जमल्यास शेवटपर्यंत ऐकून बघ. तुझ्यापर्यंत संपत्ती सहजतेने पोसेल. अविरतपणे सर्व काही घडेल ज्यामुळे तुम्हाला भरपूर आयुष्य आनंदाने जगता येईल. देव तुमच्या अपयशांना विजयात रूपांतरित करत आहे आणि तुम्ही कधीही एकटे नसता. परमेश्वर नेहमीच तुमच्यासोबत राहण्याचे वचन देतो. जे देवावर विश्वास ठेवतात ते धन्य असतात, कारण त्यांनी प्रार्थना केल्यापेक्षा जास्त बक्षीस मिळते. जे परमेश्वराचा आदर करतात आणि त्याच्या शाश्वत प्रेमावर अवलंबून राहतात त्यांच्यावर तो आनंदी असतो. स्वामी आई म्हणते, अभिनंदन प्रिय बाळा. विश्व तुझ्या मार्गातील अडथळे दूर करत आहे आणि संपत्ती तुझ्या मार्गावर येत आहे. तुला पूर्वी कधीही न अनुभवलेला आनंद मिळेल. आत्तापासून तुमच्या आयुष्यात शांती येईल, चिंता कमी होईल, नैराश्य तुमच्यावरील आपला प्रभाव कमी करेल. तुमचे जीवन सतत सुधारित राहील आणि तुमचे करिअर आणि प्रेम दोन्ही उंच भरारी घेणार आहेत. जेव्हा भगवंत तुमच्यासाठी दार उघडतो तेव्हा ते कोणीही बंद करू शकत नाही. शेवटपर्यंत ऐकत राहा. पुढील देवाचे शब्द तुझ्या जीवनात भयंकर मोठा परिणाम करू शकतात. उद्या सकाळी तुम्हाला देवाच्या कृपेने एक मोठी बातमी मिळेल. विश्वास आणि कृतज्ञतेने ते स्वीकारण्यासाठी तयार राहा. मी जी प्रार्थना करत आहे ती तुम्ही माझ्या पाठी बोला किंवा मग टाईप करा किंवा शांतपणे डोळे बंद करून ऐकत राहा. हे परमेश्वरा, तूच या सृष्टीचा अधिपती आहेस, सर्व शक्तिमान आहेस आणि तुला सर्व काही शक्य आहे. आज मी तुझ्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या हृदयातील प्रत्येक भावनेसह तुला साकडे घालतो. हे दयाळू परमेश्वरा, माझ्या जीवनातील सर्व संकटे, दुःख, गरिबी, चिंता आणि दैन्य दूर कर.
मला तुझ्या कृपेचा प्रकाश दाखव. जेव्हा माझ्या आयुष्यात अंधार येतो तेव्हा तुझ्या आशीर्वादाचा उजेड माझ्यावर राहू दे. माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी नष्ट कर आणि मला सुखशांती, समृद्धी आणि आनंद मिळवण्याची ताकद दे. हे अनंत करुणामय ईश्वर, माझ्या कुटुंबावर, माझ्या मित्रमैत्रिणींवर, माझ्या प्रियजनांवर आणि संपूर्ण मानवजातीवर तुझी कृपा अखंड राहू दे. आमच्या घरात सदैव प्रेम, समाधान आणि एकता नांदू दे. आमच्या जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर कर आणि आम्हाला परिश्रमाच्या योग्य फळाची प्राप्ती होऊ दे. आमच्या हातांनी सत्कर्म घडू देत. आमच्या ओठातून नेहमी शुभवचने निघू देत आणि आमच्या हृदयात नेहमीच तुझं नामस्मरण असू देत. हे परमदयाळू भगवंता, तूच आमचा तारणहार आहेस. मला माझ्या चुकांची जाणीव होऊ दे. मला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दे. माझ्या कर्मात पवित्रता असू दे आणि माझ्या विचारांमध्ये सात्विकता नांदू देत. माझ्या आयुष्यात कोणत्याही संकटाने मला खचवू नये, कारण मला ठाऊक आहे भगवंत, तू स्वतः माझ्यासोबत आहेस. हे स्वामी आई, मी तुला शरण आलो आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वाईट गोष्ट दूर करा. माझ्या नशिबातील अडथळे नाहीसे करा आणि मला आनंदी जीवनाचा आशीर्वाद द्या. गरिबी, संकटे, दुःख यांचा नायनाट करून मला भरभराटीचे, समृद्धीचे आणि शांतीचे जीवन द्या. माझ्या कष्टांना फळ मिळू दे आणि मला सतत तुझा आशीर्वाद मिळत राहो. हे प्रभू, माझी ही प्रार्थना तुझ्या चरणी मी अर्पण करत आहे. ती कृपया स्वीकार कर आणि पूर्ण कर. भक्तांनो, तुम्ही आजची ही प्रार्थना रोजच्या रोज इथे येऊन ऐकत राहिलात तर तुमची सर्वात मोठी इच्छा 3 दिवसात भगवंत पूर्ण करू शकतो. भगवंत तुला सांगत आहे, तुझ्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले आहे. मी जुने दरवाजे बंद करत आहे आणि परिवर्तनकारी आशीर्वादांसाठी नवीन दरवाजे उघडत आहे. तुमची आर्थिक गुंतवणूक भरभराटीला येईल. तुमची आर्थिक परिस्थिती, नातेसंबंध आणि आरोग्य सुधारत राहील. शेवटपर्यंत ऐकत राहा. देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी काय तयार केले आहे हे कोणत्याही डोळ्यांनी पाहिले नाही, कुठेही ऐकले नाही आणि कोणत्याही मनाने कल्पनाही केलेली नाही. मी तुमच्यासाठी जे योजले आहे ते आश्चर्यकारक आहे. मी उघडणार असलेली दारे, तुमच्या आयुष्यात मी आणणार असलेली लोक, मी तुम्हाला देणारा प्रभाव आणि तुम्हाला देऊन जाणारी ठिकाणे तुम्ही स्वप्नातही पाहू शकता अशा कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आहेत. आपल्या देवावर विश्वास ठेवा. तो सांत्वनाचा, दयेचा आणि स्तुती करणारा भगवंत आहे, जो आपल्या सर्व संकटात आपल्याला सांत्वन देतो. या आठवड्यात तुमचे ध्येय काहीही असो, यश तुमचेच आहे हे जाहीर करा. तुम्ही कोणत्याही लढाईला तोंड देत असलात तरी विजयाची घोषणा करा. कोणतेही संकट तुमच्यासमोर आले तरी तुम्ही त्यावर मात कराल असे जाहीर करा. भगवंत तुमच्या सोबत आहे. देव म्हणतो, तुमचे कल्याण, नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पूर्ववत होण्याची अपेक्षा करा, जेणेकरून हे वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी सर्वोत्तम होईल. देव तुमच्या अपयशांना पुनरागमनात रूपांतरित करत आहे. तुम्ही कधीही एकटे नसता. परमेश्वर तुमच्या पाठीशी त्याच्या कायमच्या उपस्थितीचे वचन देतो. तुम्ही तुमच्या लढाया लढाल, वादळांमध्ये शांतता आणाल. तुमचे जीवन त्याची शांती आणि आनंदाने समृद्ध होईल. धैर्याने सांगा, माझी आर्थिक परिस्थिती माझ्या स्वप्नांपेक्षाही जास्त संपत्तीसह स्फोटाच्या बेतात आहे. मी या आठवड्यात 10 दशलक्ष डॉलर्सची कमाई करत आहे आणि देवाच्या कृपेने या वर्षाच्या अखेरीस मी करोडपती होईन. देव तुमचे सर्व दुःख दूर करेल आणि तुमच्या अडचणींना अद्भुत विजयांमध्ये बदलेल. देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे शेवटपर्यंत ऐकत रहा. देव तुम्हाला आज रात्री विश्रांती घेत असताना चमत्कार होईल हे वचन देतो.
ते भव्य असेल आणि तुमच्या सर्व चिंता दूर करेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला दबून गेल्यासारखे वाटेल आणि गोष्टी अशक्य आहेत असे वाटेल, तेव्हा लक्षात ठेवा की भगवंत तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडत आहे. तो तुम्हाला उपचार, नवीकरण आणि नवीन जोम देईल. देव म्हणतो, बाळा, चिंता करत रडत बसणं सोडून दे. मी जगाचा प्रकाश आहे. जे माझे अनुसरण करतात ते अंधारात भरकटणार नाहीत, तर त्यांना जीवनाकडे नेणारा प्रकाश मिळेल. तुम्ही त्याचे अनुसरण करत राहिल्यास तुम्ही स्वतःला अनंत विजय आणि प्रगतीच्या काळात सापडाल. देव म्हणतो, जर मी सर्वात अंधाऱ्या दरीतून चाललो तरी मला भीती वाटणार नाही, कारण तू माझ्यासोबत आहेस. असे देव म्हणतो, जरी तू सर्वात अंधाऱ्या दरीतून चाललास तरी तुला भीती वाटणार नाही, कारण तुझ्यासोबत मी आहे. तुमच्या आयुष्यातील कोणत्याही दुर्दैवाला उलटे करण्यासाठी, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी आणि तुमच्या सर्व वेदना शांत करण्यासाठी मी इथेच आहे. प्रार्थनेद्वारे तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. योग्य लोकांसह स्वतःला वेढून घ्याल आणि तुम्हाला योग्य संधी मिळतील. जर तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू लागतील. लवकरच भरपूर आशीर्वाद, मोठे हास्य आणि आर्थिक यशासाठी सज्ज व्हा. पुढील 3 मिनिटे शांतपणे ऐकत राहा. तुमचा देव, ज्याने फक्त 6 दिवसात संपूर्ण जग निर्माण केले आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली, तुम्ही माझ्या शक्तीवर अवलंबून राहू शकता की तुमचे जीवन त्वरित बदलेल. तुम्ही चमत्कारांच्या काळात प्रवेश करत आहात, जिथे तुम्हाला विजयामागून विजय आणि यशामागून यश दिसेल. अरे बाळा, तू तर माझं लाडकं बाळ आहेस. मी तुला प्रेम करतो. मी तुझ्यासोबत आहे. देव तुला प्रेम देत राहणार आहे. देवाला तुझी काळजी आहे. बाळा, तू उद्या तुझ्या घराचे दार उघडतास देव तुझ्या घरात प्रवेश करेल आणि तुझ्या घरात कायम लक्ष्मी नांदेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ 3 वेळा टाईप करा आणि 2 स्वामी आईच्या भक्ताला देवाचे हे पवित्र शब्द शेअर करा. बघ, तुझेही चांगले दिवस चालू होतील. देव म्हणतो, पुढील 7 दिवस हे उल्लेखनीय असतील, कारण तुम्ही आनंद, प्रेम आणि शांतीच्या काळात पाऊल ठेवणार आहात. तुमच्या जीवनावर परिणाम करणारे प्रत्येक नकारात्मक चक्र मी संपवत आहे. स्वातंत्र्य, समृद्धी आणि संपत्तीचा एक नवीन काळ सुरू होत आहे. तुमचा निर्माता म्हणून मी तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमची काळजी घेईन. मी तुम्हाला माझ्या प्रतिमेत निर्माण केले आहे आणि गरज पडल्यास तुम्हाला मदत करण्यासाठी आणि वाचवण्यासाठी तिथेच असेन. अभूतपूर्व आणि आशीर्वादांच्या लाटेसाठी सज्ज व्हा. माझ्या लाडक्या बाळा, माझ्यावर विश्वास तर ठेवून बघ. मी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक काळात तुझ्यासोबत आहे. नेहमीच तुझे रक्षण करीन आणि तुझी काळजी घेत राहीन. आता दुसऱ्यांसाठी रडणं सोडून दे. आव्हाने आणि निराशा आल्या तरी मी तुमच्यासाठी आशीर्वाद तयार ठेवले आहेत. तुमच्या खाजगी प्रार्थना मी सार्वजनिक चमत्कारांमध्ये बदलू शकतो. कोणत्याही अडचणी असूनही लक्षात ठेवा, हा भगवंत तुमच्या पाठीशी आहे. देव म्हणतो, जे लोक परमेश्वरात आनंद साजरा करतात त्यांची पावले तो सुरक्षित करतो. जरी ते अडखळले तरी ते पडणार नाहीत, कारण परमेश्वर त्यांच्या हाताने त्यांना आधार देतो. भरपूर संपत्ती, चांगले आरोग्य आणि सुधारित नातेसंबंधांच्या ओघासाठी सज्ज व्हा आणि शेवटपर्यंत हे ऐकत राहा. देवावर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चमत्कारांचे साक्षीदार व्हा. देव जाहीर करतो की त्रास संपला आहे. या आठवड्यापासून तुमचे आरोग्य चांगले होईल आणि तुमचे आर्थिक बळ वाढेल. जेव्हा आपल्याकडे फक्त देव उरतो तेव्हा आपल्याला अनपेक्षित चमत्कार आढळतात, जे आपले जीवन पूर्णपणे बदलू शकतात. मी येथे खूप दिवसांपासून बंद असलेले दरवाजे उघडण्यासाठी आलो आहे आणि तुमच्या आयुष्यात आता चमत्कार दिसू लागतील. माझ्या प्रिय बाळा, मला तुमचे तुटलेले भाग दुरुस्त करू द्यात.
तुमच्या स्वप्नांना पूर्णपणे पाठिंबा मिळणार आहे. सर्व अडथळे दूर होणार आहेत आणि तुम्ही तुमच्या कल्पनेपलीकडे यश मिळवणार आहात. फक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहा. माझ्यावरील तुमच्या भक्तीबद्दल लोक तुमची थट्टा करतील किंवा तुम्हाला त्रास देतील, तरीही खंबीर आणि धाडसी राहा, कारण तुमच्यासाठी चमत्कार घेऊन मी आलो आहे. तुमच्या आव्हानात्मक काळात मी तुमच्यासोबतच आहे. देव म्हणतो, उपासनेवर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला कठीण काळातून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. तुमचे लक्ष समस्येपासून समस्या सोडवणाऱ्याकडे वळू शकते, जो एक देव आणि एक मध्यस्थ आहे. चिंता करण्याऐवजी प्रार्थना आणि कृतज्ञतेद्वारे तुमच्या चिंता देवाकडे आणा आणि त्याचे आशीर्वाद स्वीकारण्यास तयार व्हा. असे केल्याने तुम्ही त्याच्या कृपेने तुमच्या जीवनात अधिक चमत्कारांना आमंत्रित करता. देव म्हणतो, आजचे माझे हे शब्द जो कोणी शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्यावर माझी कृपा अखंड राहील. देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा.